दुधातली भेसळ हा अत्यंत जिकरीचा प्रश्न आहे. मग तो कोणी तपासावा? मग तो दूध मंत्रालय जे आहे, दुग्ध मंत्रालय त्याच्याकडे टाकायचा किंवा अन्न प्रशासनाने तपासायचा. 70% दूध हे जे विकलं जातं ते भेसळयुक्त आहे अशा स्वरूपाचा अहवाल आहे. काय होऊ शकतं यावर? आहे ना. मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांनी आढावा बैठक घेतली आणि पहिलं मी सांगितलं का बाबा हे मागं काय चालत आलं आहे, किती काम कशा पद्धतीने चालत आलं आहे. फक्त एकच मी जनतेकडून जे ऐकतो नेहमी का आज अशिक्षित माणूस जरी असेल तरी प्रत्येक माणूस म्हणतो का पूर्वी फॅट माणूस असेल तर त्याला अटॅक यायचा, असा एक समज होता. आज कोणी असेल कोणालाही अटॅक येतो, कोणालाही ब्रेन ट्यूमर होतो, कोणालाही नको तो आजार होतो. तर सरळ सरळ लोक म्हणतात आजार होतील नाही तर काय होईल, सगळं भेसळ झालं आहे. याचा अर्थ तो अशिक्षित आहे तरी त्याला वाटतं का भेसळ आहे. ही जी काही चर्चा आहे तर ती पहिली दुधात सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण दूध हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखाद्याला दुधाचा चहा चालत नाही, दूध चालत नाही, दही चालत नाही, तूप चालत नाही, पण दुग्धजन्य पदार्थ दिवसभरात माणूस कुठं ना कुठं पण तो सेवन करतोच आणि त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात होतो. आणि तेव्हा मी त्याच दिवशी आदेश केले होते का वन टाईम कोणालाच न सांगता उद्याच आपल्याला काही शॅम्पल घेऊन टेस्ट करायची. तर सकाळी 8 वाजेपासनं साधारण 12 वाजेपर्यंत एक 1068 शॅम्पल घेतले आणि ते तपासले तर जवळपास 133 शॅम्पल हे बाधित निघाले. बरं. 133 आणि त्याच्यात सोडियम क्लोराईडच जास्तीचं मिळतं. तर मग सोडियम म्हटलं तर मीठ, मग मीठ तर दुधात मीठ टाकलं तर दूध खराब होतं किंवा फुटतं. पण हे त्याच्यात सोडियम क्लोराईड टाकलं जातं. तर त्याचं जेव्हा मी तज्ज्ञांकडून विचारलं का बाबा हे का, तर त्याचंच दुसऱ्या बाजूने कुठलं केमिकल वापरून आणि खराब झालेलं दूधसुद्धा एकदम चांगलं दूध तयार होतं. म्हणूनसाठी आता जे काही शॅम्पल घेतलेत त्याची नावं आहेत आमच्याकडं, तर त्याची पुन्हा बारकाईने चौकशी करून आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय असेल. पण हे सगळे डेअरीवाले कोण आहेत? तुमचेच राजकारणी आहेत की सगळे? नाही, डेअरीवरच झालं असंही नाही. आपण शॅम्पल घेताना अगदी डेअरी, टँकर, पाऊच, सुटं अशा सगळ्या प्रकारचे घेतलेत. त्याच्यामुळं त्याच्यात आता कोण कोण आलं आहे त्याची माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन. काही हरकत नाही. म्हणजे शुभेच्छा आहे. काम झालं तर खूप मोठं काम असेल तुमच्या हातून.